रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला मैत्री टिकविण्याची त्रिसूत्री अशा अर्थाचा व्हिडिओ ऐकवणार आहे. मुळातच एकाकी न रमते असा एक वेदांताचा सिद्धांत आहे. विश्वनिर्मितीच्या अगोदर एकमेव अद्वितीय ब्रह्म होतं आणि त्याला एकट्याला काय करमलं नाही असं वेदामध्ये विषय आलेला आहे. एकाकी न रमते आणि म्हणून एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, अनेक निर्माण करील. माया निर्माण झाली, मग मायेने तीन देव निर्माण केले, पंचमहाभूत, त्रिगुण आणि सगळी विश्वाची निर्मिती झाली. म्हणून मुळातच एकट्याला करमत नाही असा हा मूळचा सिद्धांत आहे. त्यामुळे पुढच्या माणसाला सुद्धा करमत नाही ना. आपलं मुळातलं जे ब्रह्म आहे की ज्याचे आपण अंश आहोत त्याला करमलं नाही, मग आपल्याला कसं करमेल? करमणारच नाही ना. एक गमतीची गोष्ट अशी आहे की एक भाविक कीर्तन ऐकून घरी आला आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाला सांगायला लागला, बाळ्या, अरे काय कीर्तन बुवांनी केलं आज, वैराग्याचे काय पैलू सांगितले. म्हणाले, अरे ते समर्थ रामदास स्वामी सावधान म्हणल्याबरोबर पळून गेले. पहा ते विवेकानंद, अरे ते ब्रह्मचारी राहिले. शंकराचार्य बघ, ते संन्यासी राहिले, ब्रह्मचारी राहिले वगैरे तो सांगायला लागला. तेव्हा तुला सांगतो, संसार दुःखमूळ आहे आणि संसारात पडू नको. मग त्या मुलाने सगळं ऐकल्यानंतर ते मुलगा बापावर उचकला. म्हणले, बाबा, हे तुम्हाला उशिरा सुचलेलं तत्त्वज्ञान आहे. हेच तत्त्वज्ञान जर तुम्ही अंमलात आणलं असतं ना तर मला ही ऐकायची पाळी आली नसती. म्हातारं गपचिपच झालं. सांगायचा मुद्दा असा की जर तुम्हाला करमलं नाही तर मला कसं करमेल? जर तुम्ही थांबले असते, तुम्हीच लग्न केलं नसतं समर्थासारखं, अमुकासारखं, तर मग माझा जन्मही झाला नसता, मला ऐकायची पाळीच आली नसती ना. याचा अर्थ असा होतो की मुळात त्याला करमत नाही, दुसऱ्याला कसं करमेल, असा हा मुळातला विषय आहे. आणि म्हणून माणूस काय करतो, मग आपल्याला करमत नाही ना, मग मित्रता वाढवतो. म्हणजे आपला पार्टनर, लाईफ पार्टनर म्हणू आपण, की पत्नी करतो. मग पत्नीला आपल्याला काही दिवसांनी मग करमत नाही, मग तिसरं बाळ निर्माण करतो. मग असं वाढत 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 मित्रता वाढवीत जातो. तेवढ्यावर करमत नाही. आपल्या स्वभावाप्रमाणे मग जर पत्नी वागत नसेल तर मग आणखीन तो मित्र जोडतो. कामात गेला तर कामात एकट्याला करमत नाही, कामातले मित्र जोडतो, व्यवहारातले मित्र जोडतो वगैरे. असे मित्रता ही त्याची नैसर्गिक ओढ आहे, नैसर्गिक भूक आहे आणि म्हणून तो मित्र करत असतो. जर मित्र फिसकटले, माणसातले मित्र, तर मग तो कुत्रं पण पाळतो. कुत्र्याच्या गळ्यात दोर बांधतो, धरतो आणि हा माझा बाब्या, हा माझं त्याला नाव ठेवणार आणि त्याच्यावर मग ते करमणूक करतो. त्या कुत्र्याबरोबर मग त्याचा हे करतो, कारण कुत्रं काय त्याला रिॲक्शन करत नाही, त्याच्याप्रमाणे चालतं ते. काही पोपट पाळतात, काही मांजरं पाळतात. काल परवाची एक तर बातमी आहे की 150 मांजरं पाळलेत एकाने सोसायटीमध्ये. आणि असं एक मार्जार प्रकरण पुण्यात पण घडलं होतं सदाशिव पेठेमध्ये, की अशीच मांजरं खूप पाळली आणि ते सोसायटीमध्ये त्रास द्यायला लागले. ते प्रकरण फार कोर्टात गेलं होतं. तात्पर्य सांगायचं काय की माणूस मग मित्र पाळायला लागतो आणि मग माणसात नाही जमलं तर मग प्राणी आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यांची इच्छा नसते, कुत्र्याची नसते, पोपटाची नसते, कोणाचीच नसते. पोपट्याला तुम्ही 6 महिने पिंजऱ्यामध्ये पाहिजे तेवढं खाद्य द्या आणि 6 महिन्यांनी नुसता पिंजऱ्याचं दार वर करा, उडून जाणार ते. तो म्हणणार नाही मला 6 महिने सांभाळे, आता मी काय जात नाही, तो दार उघडं ठेवलं तरी चालेल. त्याला बंधन आवडत नाही. निसर्ग असा आहे की कोणालाही बंधन आवडत नाही आणि बंधन आवडत नाही. बंधमुक्त व्हावं म्हणजेच मोक्ष, सुटका. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सुभाषितकार म्हणतो, जर मित्रता तुम्हाला करायचीच असेल आणि जर मित्र हवेच असतील, कारण असतातच मित्र आणि हवेच असतात, गरजच असते त्याची, तर मग तुम्ही मित्रता कायम टिकवण्यासाठी या 3 गोष्टी पाळा. म्हणून मैत्री टिकवण्याची त्रिसूत्री असा आजचा हा विषय आहे. सुभाषितकाराने फार चांगल्या प्रकारे सुभाषित मांडलेला आहे. तर ते सुभाषित सांगण्यापूर्वी मित्र कशाला म्हणायचं, मित्र
कुमित्र असे अनेक मित्राचे प्रकार आहेत. सन्मित्र लक्षणम असे पण वर्णन आहेत. न कश्चित कस्यचित मित्रम न कश्चित कस्यचित रिपोहो कारणेनहि जायन्ते मित्राणि रिपवस तथा असं एक सुभाषित आहे की मुळात कुणी कोणाचं मित्र नसतं, कोणी कोणाचं शत्रू नसतं. काही कारण पडलं किंवा काही कारण लागलं की तो शत्रू होतो आणि काही कारण बिघडलं की शत्रू होतो आणि काही कारण लागलं की मित्र बनतो. अशा प्रकारची शत्रुता आणि मित्रता मुळात नसते पण निर्माण होते. पण ती जर टिकावी असं वाटत असेल तर सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे की या 3 गोष्टी पाळा. ऐका, मन लावून ऐका. वाग्वादश्चार्थ संबंध परोक्ष दार भाषणम यदिच्छेद विपुला मैत्री त्रेणी तत्र नकारयेत. वाग्वादश्चार्थ संबंध, वाग्वाद, मित्राबरोबर वाद घालू नका. तो तसं म्हणला ना, असं ठीक आहे, तू म्हणतोस ते बरोबर आहे. असं करत करत एन्जॉय करत करत ती मित्रता टेकवायची असते. जर तुम्ही त्याच्यात वाद घालू लागले, तुझं बरोबर नाही, तो सांगतो हे चुकीचं आहे, असं करत राहील ना, तर तो म्हणे हाय असला मित्र नको आहे आपलं काहीच ऐकत नाही. तेव्हा मित्राबरोबर वाग्वाद म्हणजे वाग्वाद टाळा, विसंवाद टाळा. आणि अर्थसंबंध दुसरा मुद्दा आहे. त्याच्याशी पैशाचे व्यवहार ठेवू नका. उसने पासने देन मग मी तुला देतो मग तर असं करतो, तर त्यानेसुद्धा मित्रता बिघडू शकते, बाधा येऊ शकते. तिसरा मुद्दा परोक्षे दार भाषणम. त्याच्या अपरोक्ष म्हणजे त्याच्या अप्रत्यक्ष म्हणजे त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्या बायकोशी बोलणं टाळा. तो नसताना जर तुम्ही त्याच्या बायकोशी बोलले त्याने जर काही पाहिलं तर मित्रता बिघडू शकते. तर सुभाषितकार म्हणतो या 3 गोष्टी तुम्ही पाळल्या ना, जर यदिच्छेद विपुलाम मैत्री, जर तुम्हाला ही मैत्री बऱ्याच वर्ष टिकावी असं वाटत असेल तर या 3 गोष्टी पाळायला सांगितलेल्या आहेत. कोणत्या? त्रीणि तत्र नकारयेत. या 3 गोष्टी तिथं करू नका. हा सुभाषितकाराचा महत्त्वाचा संदेश आहे. मित्र आवडतात ना, मग या 3 गोष्टी अगदी सक्तीने टाळा. आता मित्रासंबंधीचे जे वाद असतात ना, ते पैशावरून होतात. मित्रावरून वाद घातला की वादा मित्रता तुटते आणि त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या बायकोशी न बोलणं, हे 3 महत्त्वाचे मुद्दे टाळले तुम्ही तर मित्रता कशी होते? तर गरजेतून मित्रता तयार होते, धनलोभातून मित्रता तयार होते, सत्तेसाठी मित्रता तयार होते. मित्रपक्ष एकत्र आले म्हणतात. आता ते पहिले शत्रुपक्ष असतात पण सत्तेसाठी ते मित्र बांधतात. मित्रता म्हणजे अभद्र युती एक प्रकारची. तर त्या अनेक कारणाने मित्र बनतात. पूर्वी शत्रू असतात, आता मित्र होतात. आता मित्र असतात, नंतर शत्रू होऊ शकतात. अशा प्रकारे शत्रुता आणि मित्रता या 2 गोष्टी सतत बदलणाऱ्या आहेत. पण तुम्हाला जर दीर्घकाळ टिकवायचे असेल तर काही त्यातले पथ्य पाळले पाहिजे. तेव्हा मित्रता ही गरजेतून निर्माण होते, धनलोभातून होते आणि सत्तेसाठी होते. तेव्हा आपल्याला एक उदाहरण महाभारतातलं माहिती आहे की कर्ण आणि दुर्योधन यांची मित्रता झाली. कशामुळे झाली? तर कुंतीने आपल्याला हे मूल नको आहे, लोक अपवाद टाळण्यासाठी त्याने त्याला एका टोपल्यात घालून नदीमध्ये गुपचूप सोडून दिलं. पुढे एका कोळ्याने त्याला पाहिलं, नदीवर त्या वाहत येतात. त्याने त्या आपल्या पत्नीला दाखवलं. अरे म्हणले आपल्याला मूल नाही आणि काय योगायोग, म्हणाले हा किती छान मुलगा बघ ह्या टोपलीमध्ये आलं आहे आणि आता तो बरं झालं आपल्याला आता आहे. तर तिचं नाव होतं राधा. त्या राधेने त्या मुलाला सांभाळलं आणि मग त्याला राधेय म्हणून, राधेचा मुलगा म्हणजे राधेय असं त्याचं नाव. तो इतका हुशार, इतका विद्वान, इतका त्याची ग्रहणशक्ती आणि धारणाशक्ती प्रचंड होती की तो पुढे जेव्हा युद्ध महाभारताचं पुकारलं गेलं आणि मग जेव्हा तो प्रसंग असा निर्माण झाला की आता कर्णाची उद्या युद्धावर पाळी आहे आणि कर्ण, त्यामुळे कुंतीसुद्धा हादरली. कुंतीला माहिती होतं की हा माझा मुलगा आहे, पण कुंतीला हेही माहिती होतं कर्णापुढे माझी मुलं टेकणार नाहीत, हा अर्जुनाला मारणार, सगळ्यांना मारणार. आणि म्हणून कुंती
होऊन कर्णाकडे गेले आणि त्याला हात जोडले, म्हणले, कर्णा, तू राधेय नाही आहेस, तू कौंतेय आहेस, तू माझा पुत्र आहेस. तेव्हा माझी विनंती ऐक की उद्याच्या युद्धामध्ये तू या माझ्या मुलाला, तू पण माझा मुलगा आहेस, तर यांना मारू नकोस. तर तेव्हा कर्ण हा सच्चा मित्र होता. तेव्हा आई असूनसुद्धा कर्णाने जे वास्तव आहे ते आईला सुनावलं. म्हणले, आई, आता मला फार मोठा आनंद झाला आहे, आणि पण तू हे मुद्दा सांगितला ना, हे आता उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यामुळे आता काय बरोबर नाही, आता खूप वेळ झालेला आहे त्याला. आणि मला आपत्कालामध्ये माझा द्वेष करत असताना, मला संकटाच्या काळामध्ये ज्या दुर्योधनाने माझ्या मित्राने सहकार्य केलं, मला राजा बनवलं, मला गरजा माझ्या पुरवल्या, तर त्यामुळे मी मित्रद्रोह नाही करू शकत. हां, त्यामुळे ठीक आहे, पण तू आई आहेस हे मला कळल्यानंतर आनंद झाला. तर तुझं जे वाटतं ना की माझे उद्या सगळे मुलं मारणार आहेत, तर तुला सगळे मुलं मारणार नाहीत अशी मी ग्वाही देतो. कर्णाने फार चांगला एक विषय सांगितला. म्हणले, कुंती, तुला एक सांगतो की मी फक्त अर्जुनाबरोबरच युद्ध करणार. मारला तर अर्जुन मरेल, अर्जुन मेला तर मी 5वा आहेच तुझा मुलगा, ते 4 आणि मी 5वा. आणि जर अर्जुनाने मला मारलं तर मग अर्जुनन ते 5 मुलं तुला आहेतच पहिले. तेव्हा तो 5 मुलाची आई आहेस हे मात्र नक्की राहील, याचं मी तुला आश्वासन देतो. सांगायचा मुद्दा असा, गरजेपोटी कुंतीसुद्धा तिथे कर्णाकडे गेली आणि त्याचे गयावया करायला लागली. पण त्याने सांगितलं, मित्रद्रोह मी करणार नाही, मी दुर्योधनाच्या बाजूनेच लढणार. पण तिचंही काय ऐकलं आणि तडजोड केली कर्णाने. सांगायचं असं की मित्र पाहिजे ना, तर जरूर पाहिजे, मित्राशिवाय माणसाला करमत नाही, हे बी वास्तव आहे. पण मित्रता टिकण्यासाठी आणि मित्र शत्रू बनणार नाहीत ना, याची खबरदारी घेण्यासाठी हे 3 मुद्दे जे सांगितलेले आहेत ते जरूर पाळा. मित्राशी वाद टाळा, पैशाचा व्यवहार टाळा, आणि त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या बायकोशी गप्पा मारू नका. हे 3 मुद्दे टाळले की मित्रता तुमची दीर्घकाळ टिकेल, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. सज्जन हो, हे सुभाषित इतरांना टाका आणि लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञानामध्ये भर घाला, ज्ञान विकसित करा आणि आनंदी रहा. रामकृष्ण हरी.